आजच्या कथेचं नाव आहे शिवानीचा बदला। शिवानीला स्वतःच्याच शरीराची घृणा वाटत होती। तिला तर जगायचंच नव्हतं। पूर्ण शरीरातून वेदनांचा महापूर आला होता। ती मेल्यासारखी निश्चित पडली होती। चार चार लांडग्यांनी तिचं सुंदर शरीर चोळामोळा केलं होतं। असा एकही अवयव नव्हता की जो ठणकत नव्हता। खरं तर आज ती स्पर्धेत भागच घेणार नव्हती, पण तीच नाटकाची हिरोईन असल्यामुळे तिला यावंच लागलं होतं। गेला आठवडाभर हे चौघ तिला एवढे छळत होते की तिच्यासारखी एकांकिकेत सलग 3 वर्षे उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळवणारी मुलगी स्वतःचे संवादच विसरत होती। त्यांचं नाटक शेवटून दुसरं होतं। ते जिद्दीला पेटली। एखादा रिकामा उघडा असा वर्ग शोधून तिथे नीट नाटकाचे संवाद पाठ करू असा विचार करत ती वरच्या मजल्यावर निघाली। कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर एक उघडा वर्ग तिला सापडला, जो ऑडिटोरियमच्या विरुद्ध दिशेला होता। त्यात आतून कडी लावून नाटकाची संहिता नीट डोळ्याखालून घालू लागली। साधारण संध्याकाळी 7:30 ते 8 नंतर त्यांचं नाटक असेल असा तिने हिशोब केला। मन एकाग्र करायचा तिने खूप प्रयत्न केला, पण तिला आठवड्याभरातलेच प्रसंग आठवू लागले। ते चौघ आत घुसले। त्यांनी दार लावलं। स्पर्धा खालच्या ऑडिटोरियम मध्ये होत्या आणि आता सुट्ट्या असल्याने कुणी वर तिच्या मदतीला यायची शक्यताच नव्हती। त्यांना बदला घ्यायचा होता। त्यांच्यावर पोलीस केस करण्याची हिम्मत करणारीची ते अशा विकृत पद्धतीने बदला घेतील याची कल्पना पण तिने केली नसेल। आधी त्यांनी तिला विवस्त्र करून तिचे हात वरती एका बेंचला बांधले, दोन्ही पाय वेगवेगळ्या डेस्कला बांधले, तोंड बांधलं। एका वेळी तिघ तिला झोंबत होते आणि एक त्याचं मोबाईलने शूट घेत होता। त्या 1-1.5 तासात तिच्यावर किती बलात्कार आणि किती जखमा झाल्या हे कुणाला मोजता आले नसते। त्या नराधमांचं समाधान झाल्यावर ते निघून गेले। नीचपणाचा कळस म्हणजे जाताना तिचे बांधलेले हातपाय सोडून तिचे फाडलेले कपडे बरोबर घेऊन गेले। वेदनेने तळमळून ती ग्लानीत गेली। रात्री 9 ते 9:30 ला तिला शुद्ध आली। तिची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती। तिला आता फक्त एकच इच्छा होती, 5व्या मजल्यावर गच्चीत जाऊन तिथून हे अत्याचारित गलिच्छ शरीर खाली झोकून द्यायचे। तिला उठता येत नव्हतं। ती सरपटत वरांड्यात आली। तिला 3 मजले चढून वर जायचे होते। तिथे तिला तिची ओढणी मिळाली। तिने ती जेमतेम शरीराला गुंडाळली। पूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं। तिला साहजिने चढून गच्चीत जायला 1 ते 1.5 तास लागला। ती केवळ इच्छाशक्तीच्या बळावर गच्चीत पोहोचली। तिच्या भळबळणाऱ्या जखमामुळे सुरुवातीपासून गच्चीच्या कठड्यापर्यंत उठलेल्या रक्ताच्या सड्यामुळे ती कशी सरपडत गेली असेल ते दुसऱ्याच दिवशी सगळ्यांना कळणार होते। पहाटे छिन्न विछिन्न अवस्थेत तिचं प्रेत कॉलेजच्या आवारात सापडलं। नेहमीप्रमाणे खळबळ माजली। टीव्हीवर चर्चा रंगल्या। देशभर मेणबत्ती मोर्चे निघाले। त्या चौघांना पोलिसांनी पकडले। कोर्टात केस उभी राहिली। मोबाईल मधून शूटिंग मिळालं, पण त्यात कुठेच एमपीचा मुलगा नव्हता। तो त्यावेळी फॉरेनला होता असं कोर्टात सिद्ध झालं आणि तो सुटला। बाकीच्या तिघांनाही त्या एमपींनी नावाजलेले वकील दिले। त्यांची केस चालू होती, पण वकिलांच्या कृपेने फक्त काही अटी आणि काही लाख रुपयांच्या जामिनावर ते जेलमध्ये न जाता परत समाजात मिसळले। आता वर्षानुवर्षे केस चालणार होती। जनता सर्व विसरणार होती। शिवानीचे सामान्य आईवडील कोर्टाच्या तारखांना हजर राहणार होते। दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल सेलिब्रेट करायला ते बार मध्ये जाऊन दारू पीत बसले। रात्री बार बंद झाल्यावर ते घरी जायला निघाले। रोहन, सचिन, स्वप्नील, अमेय अशी त्यांची नावं। रोहन एमपीचा मुलगा आणि अमेय ड्रायव्हर सोबत गाड्याने निघून गेले। सचिन आणि स्वप्नील बाईक वरून घरी जात होते। एवढ्या रात्री रस्ता तसा निर्जन होता। 2 रोड लाईटच्या मध्ये एक लाईट बंद होती। थोडासा अंधार होता आणि कोणीतरी मध्येच रस्त्यावर बसलं होतं। यांनी लांबूनच हॉर्न वाजवला। तो ऐकून ती उठली। तोपर्यंत ते 5 ते 6 फूट जवळ आले होते। ती हळूहळू त्यांच्याकडे वळली। तिने मानवर केली। ती रक्तबंबाळ शिवानी होती। त्या दोघांची पाचावर धारण बसली। फुल स्पीडने ते बाईक पळवत होते, पण काही अंतरावर त्यांना रस्ता अडवून बसलेल्या बायका दिसल्या। दृष्टीच्या टप्प्यात आल्यावर त्यांना त्या आपल्या घरातल्याच बायका आहेत हे कळलं, पण त्यांची अवस्था अत्याचार झालेल्या शिवानीसारखी होती। सगळ्या जखमा रक्ताळलेल्या, जेमतेम एक ओढणी गुंडाळलेल्या, विवळणाऱ्या, गयावया करणाऱ्या, भेसूर रडणाऱ्या बायका म्हणजे त्यांच्या बहिणी, वहिनी, आई आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स होत्या। त्या उठून पुढे पुढे येऊ लागल्या। ते प्रचंड घाबरले। बाईक रिव्हर्सला घेऊन सुसाट पळण्याच्या नादात
बाईक डिवायडरवर चढली आणि मोठा ऍक्सिडेंट झाला. ते शुद्धीत आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. सचिन बाईक चालवत असल्याने हेल्मेट घालून होता म्हणून फक्त डोकं सुरक्षित राहिलं. त्याचा मणका आणि बरीचशी हाड तुटली होती. कमरेच्या खालून तो आयुष्यभरासाठी लोळा झाला होता. यापुढे कमरेखालचे अवयव तो कधीच वापरू शकणार नव्हता आणि शिवानी तो जिवंत असेपर्यंत त्याला छळणार होती. स्वप्नीलही खूप जखमी झाला आणि त्याचं डोकं फुटलं. तो कोमात गेला. त्याच्या जखमा भरल्या, मोडलेली हाडं सांधली. 2 महिन्यांनी तो शुद्धीत आला, पण त्याचे डोके गेले होते. हॉस्पिटल मधून घरी गेल्यावर 1 आठवडाही नव्हता झाला. त्याला वेड्यांच्या दवाखान्यात भरती करावं लागलं, कारण त्याला बंद डोळ्याआड सतत तोच प्रसंग दिसत राही, जसा त्याने मोबाईल मध्ये शूट केला होता. त्या पुढला शिवानी सरपटत जाऊन वरून उडी मारेपर्यंत सतत दिसणारी ही दृश्य त्याचा मेंदू विकृत असूनही सहन करू शकला नाही. तो ठार वेळा झाला. अजूनही तो हे सर्व हॉस्पिटलमध्ये भोगतोय. एक दिवस अमेर रात्री घरी आला. घरच्यांची झोपमोड नको म्हणून त्याने लॅच कीने दरवाजा उघडला. आपल्या रूम मध्ये जाण्यासाठी जिना चढताना त्याला हॉलमध्ये कोणीतरी आहे असं वाटलं. त्याने नीट बघितले तर त्याला तशा अंधारातही समजलं ती कोण आहे. धावत धापा टाकत तो त्याच्या बेडरूम मध्ये शिरला आणि दार लावून घेतलं. धाप कमी झाल्यावर त्याने लाईट लावली आणि त्याच्या बेडवर रक्तामध्ये बरबटलेली शिवानी शून्यात बघत हमसून रडत बसलेली त्याला दिसली. तो खोली बाहेर आला तर खाली जिन्यावरून सरपटत तीच वर येत होती. तो जीव घेऊन वरच्या मजल्यावर गेला. तेथे समोरच्या बेडरूम मध्ये त्याची वहिनी उभी होती. याला थोडा धीर आला, पण आता वहिनीचीच शिवानी होऊ लागली. पांढऱ्या शुभ्र डोळ्यामधून त्याच्याकडे बघत गरगर मान फिरवत हात पसरवून ती पुढे पुढे येऊ लागली. तो गच्चीत पोचला. मागोमाग शिवानी होतीच. गच्चीचा कटाडा आल्यावर त्याला थांबावंच लागलं, पण ती हसत पुढे येत राहिली. त्याचं डोकं काम करेनासं झालं. घाबरून तो कटाड्यावर चढला आणि शेवटी 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला. खाली अर्धवट बांधकामाच्या उभ्या लोखंडी सळ्या होत्या. तो इतक्या जोरात वरून खाली आला की त्याचं शरीर आरपार त्या सळ्यामध्ये ओवलं गेलं. लगेच मरण आलं नाही त्याला. रात्रभर वेदनाने तडफडून मेला तो. आणि उरलेले दोघे सचिन आणि स्वप्नील जिवंतपणे मरण यातना भोगतायत. रोहन एक आनंदात होता, कारण त्याला शिवानीने काहीच केलं नव्हतं. तो स्वतःला खरोखरच निरपराध मानू लागला. त्याच्या मित्रांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी तो मनातून घाबरला होता. त्याच्या वडिलांनी त्याला दिल्लीच्या घरी राहायला नेले. ते MP असल्यामुळे जास्त वेळ तिथेच असत. त्याला तिथे ओळखीवर एका मोठ्या फर्म मध्ये नोकरीला लावलं. तो तिथल्या एका डिपार्टमेंटचा मॅनेजर होता. एकूण तो मजेत होता. त्याच महिन्यात त्याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून सारिका मेहरा आली. अतिशय सुंदर हिंदी, इंग्लिश आणि फ्रेंच भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. ती फार कोणाशी बोलायची नाही. स्वतःच्या स्कोडामधून ऑफिसला यायची. ब्रँडेड कपडे, ब्रँडेड पर्स वगैरे बघून ती कोणातरी श्रीमंताची मुलगी टाइमपास म्हणून कामाला येते अशी ऑफिसमध्ये कुजबुज होती. रोहन हात धुवून त्याच्या मागे लागला. शेवटी 2 महिन्यांनी ती त्याच्याशी बोलायला लागली. हळूहळू ते प्रेमात पडले. तिने आपल्याला चांगलं म्हणावं, सोडून जाऊ नये म्हणून तो सुधारला. तिचे आई वडील काही वर्षांपूर्वी कार ऍक्सिडेंट मध्ये वारले होते. आता त्यांच्या प्रचंड प्रॉपर्टीची ही एकमेव वारस होती. MP कडून लग्नाला लगेच परवानगी मिळाली, कारण त्याच्या नालायक मुलाला सारिकानेच सुधारलं होतं ना. मुंबईत धूमधडाक्यात त्याचं लग्न झालं. आधी गावाला जाऊन देवदर्शन घेऊन मग ते स्वित्झर्लंड मध्ये हनीमूनला जाणार होते. गावाला पोचायला संध्याकाळचे 7 वाजले. त्यांचा जुना प्रशस्त वाडा होता. तिथे कायम एक म्हातारा आणि त्याचा मुलगा आणि सून कामाला होते. बाहेर सर्वंट क्वार्टर मध्ये राहायचे. त्या सोनेने मस्त चविष्ट जेवण बनवलं. जेवल्यावर त्याने त्या तिघांना सकाळी या असं सांगून पाठवलं. ते पण हसत गेले. पहिल्या रात्रीसाठी तो अगदी अधीर झाला होता, कारण तिने लग्नाआधी त्याला फार जवळ येऊन दिलं नव्हतं. खरं तर घरच्यांनी आधी देवदर्शन घ्यायला सांगितलं होतं, पण त्याने तिला ते सांगितलं नव्हतं. तिला मराठी बिलकुल कळत नव्हतं. याचा फायदा झाला त्याला. वरची त्यांची बेडरूम फुलांनी छान सजवली होती. आधी सारिका अंघोळ करायला गेली. अंघोळ करून ती बाथरूम मधून बाहेर आली. तिने अगदी झिरझिरीत गाऊन घातला होता. त्यातून दिसणारं तिचं आरस्थाने अंग प्रत्यंग बघून हा कमालीचा उतावीळ झाला. पण तिने त्याला
लटक्या रागाने बाथरूम मध्ये ढकललं. कशी तरी अंगभर आंघोळ आटपून तो बाहेर आला. खोलीत सारिका नव्हती. त्याने कपडे घातले आणि त्याला हाका मारल्या. वरती ती दिसली नाही म्हणून तो खाली निघाला. तेवढ्या त्याला जोरात सारिकाचे किंकाळे ऐकू आली. त्याने आत जाऊन स्वतःचं पिस्तूल घेतलं आणि धाडधाड जिने उतरून तो आवाजाच्या दिशेने निघाला. सारिका आता बचाओ मुझे जाने दो असं गयावया करत बोलत होती. त्याने खोलीचं दार एका लातेत उघडलं आणि अंधुक उजेडात आत बघितलं तर 4 नराधम सारिकावर तुटून पडले होते. त्याने गोळी मारली पण ती जशी काही हवेत विरली. त्यांनी खोलीतली लाईट लावली आणि त्याच्या लक्षात आलं, अरे हे तर आपणच 4 मित्र आहोत, ज्यातला एक मेलाय आणि दोघं जिवंतपणे मरण भोगतायत. ते सारिकावर अत्याचार करीत होते. ते मदत मागत होते आणि तो काहीच करू शकत नव्हता. त्याला सारिकाची दया येत होती. त्या दिवशी शिवानीचा आपण किती अमानवी छळ केला हे त्याला आता कळलं होतं. बघता बघता ते 4 हवेत विरघळून गेले आणि आता सारिकाची हळूहळू शिवानी झाली. हातपाय बांधलेली, विवस्त्र जखमी, पूर्ण अंग रक्ताने माखलेलं त्याच्याकडे बघत विवळणारी शिवानी. त्याला तिची बिलकुल भीती वाटली नाही. त्याला स्वतःची लाज वाटली, पश्चाताप झाला. शिवानीची मनापासून माफी मागून तो बाहेर आला. सोप्यावर बसला, कानशिलावर पिस्तूल टेकवली आणि चाप दाबला. आता उरलेले दोघे मरत नाहीत तोपर्यंत शिवानीला मोक्ष नव्हता.